साऊथ गोव्यातील अजून एक शांत बीच म्हणजे काबोदी रामा बीच। ह्या बीचवरती तुम्हाला अजिबात गर्दी दिसणार नाही। खूप शांत असं इथलं वातावरण आहे। त्याचप्रमाणे ह्या बीचच्याच बाजूला वाहते ती ही नदी। ही नदी एकदम शांतपणे वाहत आहे आणि ह्यामध्येच तुम्ही कायाकिंग ही करू शकता। आम्ही इथे खूप सारा वेळ स्पेंड केला। नमस्कार, पालघरची कन्या, कोकणची सून, मी मुंबईकर मिनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपलं चॅनल ऑल इन वन मध्ये। आणि आज आम्ही आलो आहोत काबोदी रामा ह्या बीच वरती। सुरुवातीलाच तुम्हाला इथे हे पार्किंग साठी जागा दिसेल। इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता। त्यानंतर तुम्हाला पायीच खाली उतरावं लागेल, कारण की जर तुम्ही बघितलं असेल तर साऊथ गोव्यातले जे बीच आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंसं ट्रॅकिंग तर करावंच लागतं। तर इथे तुम्ही थोडंसं ट्रॅकिंग करून खाली उतरून तुम्हाला बीचचा आनंद घेता येईल। समुद्र किनाऱ्यावर जाण्याच्या आधी मला इथेही दिसला तो खूप सारा कचरा। तर पर्यटक खूप सारे आता इथे भेट देत आहेत, तर त्यांना एक नम्र विनंती की इथे कचरा करू नये। तर इथे हे बघा, आम्ही थोडंसं असं ट्रॅकिंग आहे तर हे करत आम्ही खाली उतरतोय। इथे पायऱ्या आहेत, व्यवस्थित नाहीयेत, पण बऱ्यापैकी तुम्ही या पायऱ्या उतरून खाली ट्रॅकिंग करून जाऊ शकता आणि बीचचा आनंद घेऊ शकता। हे बघा, खूप कमी क्राऊड आहे इथे आणि ह्याचं कारण असंही असू शकतं की साऊथ गोव्याचे जे बीचेस आहेत ते खूप मध्ये आहेत। तुम्हाला ट्रॅव्हल जास्त करायला लागतं बीचवरती येण्यासाठी, म्हणून कदाचित इथे क्राऊड कमी असावा। पण इथे येणं वर्थ आहे, कारण की छान वाटतं इथे आल्यानंतर, शांत वाटतं। टाइम स्पेंड केल्यानंतर तुम्हाला मनाला शांती मिळते। तर कधी जर साऊथ गोव्याला आलात तर इथले बीचेस नक्की बघा। जे मध्ये बीचेस आहेत तेही बघा, की जसं काबोदी रामा आहे, बटरफ्लाय बीच आहे, तेही तुम्ही नक्की बघा। त्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं तसं इथे एक नदी वाहते, शांतपणे ही नदी वाहत आहे आणि इथलंही पाणी खूप स्वच्छ आहे। ह्या नदीमध्ये तुम्ही कायाकिंग ही करू शकता। तर हे बघा, इथे काही जे आहेत लोक आहेत ती कायाकिंग करतायत। इथे हा एक लाकडी पूल बांधलेला आहे आणि ह्या पूलवरनं तुम्ही चालल्यानंतर ती इतकं छान वाटतं। तर इथे आम्ही भरपूर पिक्चर क्लिक केले, त्याचप्रमाणे काही व्हिडिओज बनवले। तर तुम्हाला माझे काही पिक्चर्स माझ्या इंस्टाग्राम वरती बघायला नक्कीच मिळतील। मिनल अवधूत असं त्याचं हँडल आहे, तर नक्की चेक करा। आणि हे बघा, मागे नारळाची झाडं, हा लाकडी पूल, बाजूला वाहणारी ही नदी, हे असं अगदी फोटोजेनिक वातावरण इथे तुम्हाला मिळेल। तर तुम्ही गेल्यानंतर ही तुम्ही इथे खूप सारे पिक्चर क्लिक करू शकता, कारण की इथे क्राऊड नाहीये। तर मध्ये कोणी येतंय का, बाजूला व्हा, साईडला व्हा, असं काहीही नाही। आपण आपले फोटो क्लिक करत राहायचे। तर त्यानंतर आम्ही पाण्यामध्येही खेळलो, कारण की क्राऊड नव्हता, पाणीही इकडचं स्वच्छ आहे। तर आम्ही पाण्यामध्येही खूप मजा केली। मला नेचर तसं शांतता प्रचंड आवडते, म्हणून मी इथे बसून ह्या लाटांचा आवाजाचा आनंद आस्वाद घेत होते आणि खूप शांत वाटत होतं, कारण की क्राऊड नाहीये, तुम्हाला गर्दी इथे दिसणार नाही। पण इथे दिसणारा हा अथांग समुद्र, त्याचप्रमाणे मागे असलेली ही झाडं आणि ह्या लाटांचा आवाज, असं अगदी साजेसं शांत वातावरण आपल्याला खूप कमी वेळा अनुभवायला मिळतं। तर मी इथे बसून ह्या सगळ्याचा मनसोक्त आनंद घेतला। मला हा बीच खूप आवडला। तुम्हाला हा बीच आवडला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा बीच आवडला असेल आणि तुम्ही कधी साऊथ गोव्याला गेलात तर काबोदी रामा ह्या बीचला नक्की 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 भेट द्या। आणि हे बघा, इथे सूर्यास्त होतोय, तर सूर्यास्ताचं प्रतिबिंब पाण्यात खूप छान दिसत होतं। पण आम्हाला लेट होत होता, म्हणून आम्ही इथून निघालो आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या हॉटेलवरती आणि त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही इथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला। तर लहानपणीच्या थोड्याशा आठवणी जाग्या झाल्या, म्हणून मीही थोडा वेळ झोका इथे घेत होते। तर माझ्या मुलीपेक्षा म्हणजे केयापेक्षा जास्त झोका तर मीच घेतला, कारण की मला कधी कधी लहान व्हायला खरंच आवडतं, म्हणून मीही इथे झोका घेत होते। ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो आहोत त्याचा एक व्हिडिओ मी बनवला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल। हा इथे रात्रीचा व्ह्यू होता, जो गॅलरीतून मी कॅप्चर केला आहे। तरी इथे खूप शांत होतं वातावरण, छान वाटायचं। आम्ही आज रात्री इथे खाली रेस्टॉरंटमध्ये जेवलो, बाहेर गेलो नाही, कारण की उद्या आम्हाला इथून चेकआउट करायचं आहे।
सगळ्यांनाच शुभ सकाळ. तर आम्ही आता तयार झालो आहोत, कारण की आम्हाला इथून चेकआउट करायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. म्हणजे काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. तर चला, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमच्या प्रियजनांची काळजी नक्कीच घ्या, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. बाय बाय.